मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या गाडीचा फास्टॅग हा घर बसल्या मागवायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने कसा फास्टॅग घरी मागवू शकतो आणि तो ॲक्टिवेट कसा करू शकतो ही संपूर्ण प्रोसेस बघणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या टेक्निक मराठी चॅनलला सबस्क्राइब 100% करायचं आहे। तर सर्वात आधी आपल्याला गुगलवरती जायचं आहे। इथं आपल्याला HDFC फास्टॅग असं सर्च करायचं आहे। त्यानंतर खाली बघू शकता एक लिंक येईल, बाय फास्टॅग ऑनलाईन, पे हायवे टोल ऑनलाईन अशा पद्धतीची लिंक आहे। त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल। याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी बटन दिलेलं आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला ॲन्युअल पास हवा असेल तर वरती क्लिक करायचं आहे, पण आपल्याला नॉर्मल फास्टॅग अप्लाय करायचा आहे तर अप्लाय नाववरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीनं एक पेज ओपन होईल, HDFC बँक फास्टॅग। इथं आपल्याला मोबाईल नंबर जो आपल्याला फास्टॅगवरती लिंक करायचा आहे, ज्याच्यावरती आपल्याला फास्टॅगचा बॅलन्स SMS येईल तो द्यायचा आहे। पॅन कार्ड नंबर तुम्ही गाडी मालकाची द्या आणि मोबाईल नंबर पण तुम्ही गाडी मालकाचाही द्या। पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली कन्सेंट द्यायचा आहे, एक टिक मार्क करायचा आहे। अशा पद्धतीने एक पेज ओपन होईल। वरती घेतल्यानंतर ॲक्सेप्ट करायचं आहे। ॲक्सेप्ट केल्यानंतर खाली गेट OTPचं बटन आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता प्रोसेस होत आहे। एक OTP तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवरती दिला जाईल। तो OTP आता आपल्याला आलेला आहे। OTP आपल्याला जसाच्या तसा इथं टाकायचा आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होईल। आता इथं आपली पर्सनल डिटेल आलेली आहे। आता या डिटेल आपल्या पॅन कार्डवरून ऑटोमॅटिकली येतील आणि जर बँकेचा अकाउंट असेल तरी पण ऑटोमॅटिकली येतील। तर माझं HDFCमध्ये अकाउंट आहे तर ऑटोमॅटिकली आलेलं आहे। तुमचा अकाउंट नसेल तर पॅन कार्डवरून डिटेल येईल, ती फक्त चेक करायची आहे। खाली आल्यानंतर बघू शकता आपल्याला इथं ॲड्रेस दिसत आहे जो पॅन कार्डवरती आहे तो। त्याच्यावरती जर आपल्याला आपलं फास्टॅग घ्यायचा असेल तर तिथं आपल्याला येस करायचं आहे। जर दुसरा ॲड्रेस असेल तर इथं इनेबल करायचं आहे डिलिव्हर फास्टॅग टू अनदर ॲड्रेस आणि इथं आपल्याला पूर्ण आपला ॲड्रेस जो आत्ता सध्याचा पत्ता आहे तो टाकायचा आहे। पत्ता टाकल्यानंतर खाली कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता आपल्याला आपल्या गाडीची जी RC एक बुक असते, जे स्मार्ट कार्ड असते गाडीच्या डॉक्युमेंटचं, त्याचे पुढचे आणि मागचे एक फोटो अपलोड करायचा आहे। त्यासाठी अपलोडचं बटन आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने कॅमेराची परमिशन द्यायची आहे। इथं आपल्याला अलाव करायचं आहे। अलाव केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या गाडीचा जो RC बुक आहे, जो स्मार्ट कार्ड आहे, त्याचा फ्रंट फोटो एक घ्यायचा आहे। कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। फोटो आपला व्यवस्थित आला पाहिजे, चारी कोपरे दिसले पाहिजेत। त्यानंतर बॅक साईडचा एक फोटो घ्यायचा आहे आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला 2 फोटो दिसतील, बघायचं आहे बरोबर आलेत का। त्यानंतर खाली थोडंसं घ्यायचं आहे आणि आपल्या गाडीचा नंबर, आपल्या इंजिनचे लास्ट 5 डिजिट, त्यानंतर चेसीचा पूर्ण नंबर, या डिटेल सर्व आपल्याला कार्डवरून बघून व्यवस्थित टाईप करायचे आहेत, स्पेलिंग मिसमॅच करायचं नाही। त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर आपल्या गाडीची डिटेल ऑटोमॅटिकली कंपनीकडून फास्टॅगला डिटेक्ट करण्यात येईल। फास्टॅगला डिटेक्ट केल्यानंतर आपली डिटेल येईल, गाडी कोणती आहे, काय मॉडेल आहे, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला अजून एखादी गाडी ॲड करायची असेल, अजून एखादा फास्टॅग अप्लाय करायचा असेल या वॉलेटवरून HDFCच्या, तर आपण करू शकता। पण आपल्याला ही एकच गाडी ॲड करायची आहे फास्टॅगला, तर कंटिन्यूवरती क्लिक करूया। बघू शकता युअर न्यू फास्टॅग कम्स विथ अ वॉलेट बॅलन्स 100। तर 100 रुपयाचा बॅलन्स आपल्याला याच्यामध्ये येणार आहे आणि 400 रुपये आपल्याला पेमेंट करायचं आहे। तर कशा पद्धतीने पेमेंट आहे, फास्टॅगचं कार्ड काढायसाठी 100 रुपये लागणार आहेत। सिक्युरिटी डिपॉझिट आपलं 200 रुपीज आहे आणि आपल्या वॉलेटमध्ये बॅलन्स म्हणजे आपल्या फास्टॅगमध्ये बॅलन्स 100 रुपये येणार आहे। असे आपल्याला टोटल 400 रुपयाचं पेमेंट करायचं आहे। खाली बघू शकता इथं आपल्याला कंटिन्यूचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर आपण बघू शकता अशा पद्धतीनं पूर्ण एकदा रिव्ह्यू डिटेल येईल। आपल्याला ही पूर्ण डिटेल एकदा चेक करायची आहे। जर बरोबर असेल तरच या डिटेलवरती आपण पुढं पेमेंट करणार आहे। सर्व डिटेल एकदा बघून घ्यायचे आहेत। त्यानंतर खाली यायचं आहे। खाली आपल्याला आय कन्फर्मचं एक टिकमार्क आहे, त्या टिकमार्कवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट पेमेंट मेथड आलेली आहे। माझी HDFCची बँक आहे तर मला ऑटोमॅटिकली बँक डिटेक्ट झाले, पण तुम्हाला HDFCची बँक नसेल तरीही तुम्ही हे फास्टॅग काढू शकता। इथं अदर मेथडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही UPI वरून पेमेंट करून तुमचं फास्टॅग मागवू शकता। तर मी आता इथं पे 400 रुपये याच्यावरती क्लिक करतो
आता आपल्याला इथं UPIचा ID दिसत आहे आणि कार्ड डेबिट कार्डवरून पण तुम्ही करू शकता. तर मी UPI सिलेक्ट करतो आणि माझा UPIचा जो ID आहे तो इथे टाकून घेतो. त्यानंतर व्हेरीफाय VPA वरती क्लिक करतो, म्हणजे तुम्ही दिलेला UPI ID तुमच्या नावानेच आहे का तो चेक होईल. बरोबर असेल तर पे नाववरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता हा माझा फोनपेचा UPI ID होता, तर फोनपेवरती एक रिक्वेस्ट आलेली दिसत आहे. याच्यामध्ये आपल्याला पेवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं पेमेंट जे आहे ते कन्फर्म करायचं आहे. पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला पिन कोड टाकून आपली बँकेतून पेमेंट करायचं आहे. पेमेंट आपण केलेलं आहे, वाट बघायची आहे, बॅक येईल ऑटोमॅटिकली. इथं बघू शकता प्रोसेस होत आहे. इथं आपलं पेमेंट हे सक्सेसफुल झालेलं आहे. फास्टॅग जो आहे तो वॉलेट आपलं क्रिएट झालेलं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता पेमेंट सक्सेसफुल दिसत आहे आणि इथं आपला रेफरन्स नंबर पण आलेला आहे. 5 दिवसामध्ये आपलं जे कार्ड आहे ते आपल्या ॲड्रेसवरती दिलेल्या डिलिव्हर केलं जाईल. वॉलेट आपलं क्रिएट झालेलं आहे. तर जेमतेम 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्या ॲड्रेस दिलेला आहे त्याच्यावरती हा फास्टॅग अशा पद्धतीने डिलिव्हर केला जाईल स्पीड पोस्टमार्फत. तर अशा पद्धतीने हा फास्टॅग तुम्हाला मिळणार आहे. हा फास्टॅग तुम्हाला तुमच्या काचेवरती इथे असा लावायचा आहे. आणि अजून आता ॲक्टिवेशनची प्रोसेस कशी आहे, फोटो काढावे लागतात आपल्याला गाडीचे, ते कशा पद्धतीने करायचे आहे ते आता आपण पुढं बघूया. आता याच्यानंतर आपल्याला एक ईमेल येईल. ईमेलमध्ये आपल्याला इंटिमेशन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला लिंकवरून क्लिक करायचं आहे आणि फास्टॅग जसं आपण गाडीच्या काचेवरती लावतो तसे गाडीचे आणि फास्टॅगचे 2 फोटो 3 फोटो जे काही मागत असेल ते द्यायचे आहेत. इथं आपल्याला सर्वप्रथम त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर टाकून OTP घ्यायचा आहे. तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्याच्यावरती आपण फास्टॅग ॲप्लाय केला होता. तर OTP टाकून घेतो. आता ही प्रोसेस आपल्याला आपला फास्टॅग जेव्हा घरी येईल त्यानंतर करायची आहे. ठीक आहे, तर सबमिटवरती मी क्लिक करतो. इथं बघू शकता आपल्याकडे आपला फास्टॅग हा आलेला असतो. तो फास्टॅग आपण आपल्या गाडीच्या काचेवरती लावायचा आहे. फास्टॅगचा नंबर चेक करायचा आहे आणि फ्रंट व्ह्यू लिहिला आहे विथ नंबर प्लेट, साईड व्ह्यू एंड टू एंड आणि टॅग अप्लाय म्हणजे आपल्या काचेवर लावला. तर मी फास्टॅग आतमध्ये गाडीच्या लावलेला आहे काचेवरती. तर आपल्याला काचेवरती जसा दिसतोय तशा पद्धतीने आपल्याला फास्टॅगचा एक फोटो अपलोड करायचा आहे. ठीक आहे, फोटो निघालेला आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण फ्रंट व्ह्यू म्हणजे गाडीची नंबर प्लेट दिसेल तसा एक फोटो घ्यायचा आहे. त्यासाठी अपलोडवरती क्लिक करायचं आहे. कॅमेरा क्लिक करून आपण गाडीचा एक समोरून फोटो घ्यायचा आहे. त्यानंतर गाडीच्या एकदम साईडहून एंड टू एंड म्हणजे गाडी पूर्ण दिसली पाहिजे अशा पद्धतीने एक फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. त्यानंतर ॲक्टिवेट फास्टॅग लिहिलं आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता हे सर्व फोटो आपले अपलोड झालेले आहेत HDFC बँकच्या वॉलेटमध्ये, जे आपलं फास्टॅगचं वॉलेट असणार आहे. त्याच्यासाठी व्हेरिफिकेशनसाठी हे फोटो लागतात. तर आपला फास्टॅग हा ॲक्टिवेट झालेला आहे. ईमेल आलेला आहे, बघू शकता फास्टॅग ॲक्टिवेटेड. तर हा 1 मिनिटामध्ये आपल्याला ईमेल येतो. याच्यामध्ये आपलं फास्टॅग जे आहे ते ॲक्टिवेट झालेलं आहे असा ईमेल आहे. त्यानंतर तुम्ही तुमची गाडी कोणत्याही टोलवरती जाऊन फास्टॅगमधून पैसे कटू शकतात. तुम्हाला वॉलेटमध्ये बॅलन्स ॲड करायचा असेल तर तुम्ही गाडीचा नंबर टाकून तुम्ही रिचार्ज करू शकता किंवा तुम्ही HDFCचं वॉलेटमध्ये लॉग इन करून पण रिचार्ज करू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला फास्टॅग हे अप्लाय करायचं आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करायचा आहे आणि आपल्या टेक्निक मराठी चॅनलला सबस्क्राईब 100% करायचं आहे. भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.